नमस्कार. कोणत्याही विषयावर भाषण लिहून घेण्यासाठी सध्या आपण एआय टूलचा वापर करत असतो आणि आपण अगदी त्याला साधा प्रॉम्प्ट देतो. उदाहरणार्थ 15 ऑगस्टसाठी भाषण लिहून दे, 26 जानेवारीसाठी भाषण लिहून दे. इतका साधा प्रॉम्प्ट लिहून दिल्यानंतर येणारं जे आउटपुट आहे तेही साधं असतं, यांत्रिक असतं आणि एआयने लिहिलेलं आहे असं जाणवतं. पण आज मी तुम्हाला असा एक प्रॉम्प्ट लिहून देणार आहे किंवा असा एक प्रॉम्प्ट मी तुम्हाला देणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही अतिशय उत्कृष्ट असं भाषण एआय टूलकडून लिहून घेऊ शकतात. हे भाषण नैसर्गिक वाटेल, एखाद्या अनुभवी शिक्षकाने किंवा अनुभवी लेखकाने लिहिलेलं आहे असं वाटेल आणि टाळ्या मिळवणारही असेल. हा प्रॉम्प्ट फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी यासाठी नाही, तर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी हा प्रॉम्प्ट तुम्ही वापरू शकतात. हा प्रॉम्प्ट स्टेप बाय स्टेप कसा असेल, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी आपण थोडं समजून घेऊया, की आपण ज्यावेळेस फक्त मला 15 ऑगस्टसाठी भाषण लिहून दे, असं म्हटल्यावर आपल्याला काय उत्तर मिळतं, तेही आपण थोडक्यात बघूया. कारण की आपल्याला हा फरक कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. मी एक अगदी साधा प्रॉम्प्ट घेतोय, 15 ऑगस्टचे भाषण लिहून दे, असा मी एक प्रॉम्प्ट लिहून घेतोय. आणि आपण जाऊया ChatGPTवर. ChatGPTवर गेल्यानंतर मी त्याला अगदी साधा प्रॉम्प्ट देतोय, 15 ऑगस्टचे भाषण लिहून दे. नक्कीच. शाळेतील शिक्षक विद्यार्थी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात सुमारे 4 ते 5 मिनिटं सादर करू शकतील, असे प्रभावी भाषण येथे दिलेले आहे. ठीक आहे. आणि हे भाषण आहे. मुख्याध्यापक ठीक आहे. अशा पद्धतीने हे यांत्रिक वाटणारं किंवा साधं असं हे आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे. आता मी तुम्हाला एक प्रोफेशनल प्रॉम्प्ट दाखवणार आहे, देणार आहे, ज्याचा वापर करून हेच भाषण अधिक प्रभावी ते आपल्याला लिहून मिळणार आहे. चला तर मग तो प्रॉम्प्ट काय आहे, तो आधी आपण वाचून घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल. याआधी आपण जो प्रॉम्प्ट दिला तो फक्त असा होता, की 15 ऑगस्टसाठी भाषण लिहून दे आणि बाकीचं जे त्याने काय लिहून दिलेलं आहे, ते सर्व त्याने अंदाज लावून एआय टूलने अंदाज लावून बाकीच्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. पण आता आपण त्याला एक सविस्तर प्रॉम्प्ट देणार आहोत. हा प्रॉम्प्ट तुम्ही तुमच्या सोयीनुसार सुद्धा एडिट करू शकणार आहात. तर हा प्रॉम्प्ट असा असेल, तू भारतातील अनुभवी मराठी भाषण लेखक, साहित्यिक, शिक्षक आणि व्यासपीठावरील वक्ता आहेस. सुरुवातीला आपल्याला त्या एआय टूलला त्याचा रोल सांगायचा आहे, की तू कोण आहेस? गेली 25 वर्ष तू शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भाषणे लिहिलेली आहेस. माझ्या कार्यक्रमासाठी इथे आता कार्यक्रमाचं नाव आपल्याला टाकायचं आहे, जे मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही त्याच्यात ते ॲड करू शकता. माझ्यासाठी इथे येईल कार्यक्रमाचं नाव, निमित्त, कालावधी किती मिनिटाचं हवं आहे, भाषण, मराठी भाषण लिही. आता जिथे मराठी भाषण आहे, तिथे तुम्ही हिंदी करू शकतात, इंग्लिशही करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत, त्या याच्याखाली आपण त्याला देतोय. हे भाषण एआयने लिहिल्यासारखे अजिबात वाटता कामा नये. खालील सर्व सूचना काटेकोरपणे पाळ. भाषा नैसर्गिक, ओघवती, शुद्ध आणि बोलण्यास योग्य असावी. भाषणात मानवी भावना, अनुभव, संवादाची शैली असावी. इथे तुम्ही आता तुमच्या सोयीनुसार मी परत-परत हे सांगेल, की तुम्हाला जे नको आहे, ते तुम्ही काढू शकता. तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल, तर याच्यामध्ये तो एक पॉइंट तुम्ही ॲड करू शकतात. सुरुवात अशी असावी, की पहिल्या 30 सेकंदातच श्रोत्यांचे लक्ष वेधले जाईल. भाषणात केवळ माहिती नसावी, विचार, भावना, प्रेरणा यांचा समतोल असावा. प्रत्येक परिच्छेद मागील परिच्छेदाशी नैसर्गिकरित्या जोडलेला असावा. या काही ज्या सूचना आहेत, त्या आपण याला इथे दिलेल्या आहेत. आता इथे तुम्ही तुमच्याही सूचना ॲड करू शकतात. काही तुम्हाला कमी वाटत असतील, तर तुम्ही त्या कमीही करू शकतात. आता इथे कार्यक्रमाचे नाव म्हटलेलं आहे. इथे मी लिहितोय 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. याला मी इथे कॉपी करतोय आणि पुन्हा
इथे मी त्याला पेस्ट करतोय. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. कालावधी मी दिलेला आहे. कालावधी 8 ते 10 मिनिटं इथे दिलेला आहे. हाच कालावधी मी इथनं घेणार आहे. हा कालावधी सुद्धा तुम्ही कमी अधिक करू शकतात. श्रोते कोण आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे, की तुम्ही कोणासमोर हे भाषण करणार आहात. त्याच्यानुसार त्याची जी वाक्यरचना आहे तो ते करत असतो. तर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. हा प्रॉम्प्ट मी कॉपी करतोय. कॉपी आणि आपण हे याच्या अगोदर लिहिलेलं होतं आणि आता परत इथे आपण याला पेस्ट करूया. तुमच्या सूचनांनुसार भाषण पूर्णपणे सलग, नैसर्गिक व्यासपीठावर बोलण्यास योग्य आणि शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे लिहिलेले आहे. आणि हे ते भाषण आहे. आज मी भाषणाची सुरुवात एका छोट्याशा प्रश्नाने करू इच्छितो. सकाळी आपण शाळेत आलो, ध्वजवंदनासाठी रांगेत उभे राहिलो, राष्ट्रगीत गायले, तिरंग्याला सलाम केला, पण कधी स्वतःलाच एक प्रश्न विचारला आहे का? जर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उगवलाच नसता, तर आज आपल्या आयुष्याचे चित्र कसे असते? कदाचित आपणही आज परकीय सत्तेच्या आदेशाखाली जगत असतो. आपली भाषा, आपली संस्कृती, आपले विचार, आपले निर्णय हे आपल्या हातात नसते. आणि त्याने काही कवितेच्या ओळी इथे लिहिलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असं भाषण इथे आपल्याला लिहून दिलेलं आहे. मध्ये जिथे आपण त्या प्रॉम्प्टमध्ये आपण लिहिलं होतं, की कवितेच्या ओळी, घोषवाक्य लिहून दे, तर तेही लिहून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं अगदी प्रोफेशनल भाषण तयार झालेलं आहे. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा उपयोगी ठरेल. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.